इंटरनॅशनल इव्हेंट आहे, शेतकऱ्यांनी जागा दिली पाहिजे आणि नाशिकची शान आहे. थोडं बोला. हां हे घ्या ना, हे घ्या ना. हे सगळं इंटरनॅशनल इव्हेंट वगैरे इमोशनल केलं जातं. मागच्या वेळेस आम्ही CMला, पालकमंत्र्यांना सगळ्यांना भेटलेलो आहे. सगळ्यांनी आम्हाला असं म्हणजे भाडं दिलं, पण आम्ही लवकर त्याच्यावर ॲक्शन घेऊ असं सगळ्या गोष्टी वेळेवर कबूल करतात. पण पुढं काय 12 वर्ष काय लक्ष दिलं नाही. समजा त्यांनी जर तुम्ही जे सांगताय ते मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्याचा विचार केला तर आपली काय आपण भूमिका मांडणार आहे? आम्हाला मार्केट रेटने पैसे द्यायचे, मार्केट रेटने पैसे द्यायचे, आम्ही जागा द्यायला तयार आहे. आणि समजा असं नाही झालं तर काय तुमच्या दिशा? आम्ही काय दुसरं आम्हाला काय पर्याय काहीतरी असेल ना, शेतकऱ्यांसाठी काही पर्याय असेल ना. भारतीय संविधानामध्ये काहीतरी आहे की नाही? आम्ही काय बेवरच माणसं आहेत का? आम्ही बनला कुठंतरी नडणार ना, न्याय व्यवस्थेकडे ठीक ठीक गेले तर मग त्यांना असं प्रेशर आणलं जातं. आपली नाशिकची शान आहे, 12 वर्षांनी हा इंटरनॅशनल इव्हेंट आहे, आपण शेती दिली पाहिजे, शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. मग शेतकरी काय भाडं दिलं की जाऊ द्या बा चला, पण ती पुढं ती उपयोगातच येत नाही शेती. आणि काही डेव्हलपमेंट करायची असली, एखादी फॅमिली वाढली म्हणजे 4 भाऊ झाले तर त्यांना एकाच घरात राहतात, त्यांना घर पण बांधता येत नाही. किंवा आम्ही काही आमची जागा एकदम रोड फ्रंटला आहे, आम्ही त्याचा कमर्शियल काही यूज करायचा तर ते यूज करता येत नाही. मी तर तिथं नर्सरी केलेली आहे म्हणून तो चाललेला आहे. त्याच्यामध्ये मला जर शॉप करायचं झालं, काही रोड फ्रंटला आहे माझी जागा, मी काहीच त्याचा उपयोग घेऊ शकत नाही. म्हणजे प्रॉपर्टी असून त्याचा काही उपयोग नाही ना. आता तुम्ही CMला भेटल्यानंतर या सगळ्या गोष्टी साधुग्रामच्या जागेचा काय विषय? 2003-04चा कुंभमेळा झाल्यानंतर जास्तीची जागा लागेल म्हणून तिथे नो डेव्हलपमेंट झोन केला कुंभमेळ्यासाठी. पुढे तो 2013 नंतर साधुग्राम रिझर्वेशन म्हणून कन्फर्म झाला. तेव्हापासून आम्हाला तिथे शेतीशिवाय काही करता येत नाही. त्यानंतर 2013-14च्या कुंभमेळ्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जागा भाड्याने घेतली आणि सगळी शेती नष्ट झाली. आत्ता त्या जागा सगळ्या बंजर आहेत, पडून आहेत. तिथे शेतीही करता येत नाही आणि इतर काही व्यवसायही करता येत नाही, काही डेव्हलपमेंटही करता येत नाही, कारण परवानगीच नाही. मग जर आम्हाला काही करताच येत नाही, ना शेती नाही, ना इतर डेव्हलपमेंट नाही, मग तुम्ही जागा विकत तरी घ्या. आम्ही द्यायला तयार आहोत ना. आता आम्हाला असंही लॉक केलं तसे लॉक केले, तुम्ही घ्या, पण आम्ही किती वर्ष आता तसे काढायचे? आणि आमच्या जागेला काही फ्युचरच नाही राहिलं. टोटल रिझर्वेशन 300 एकरचं आहे, पण त्याच्यापैकी 163 एकरचे शेतकरी प्युअर शेतकरी आहेत. बाकी मग काय बिल्डर आहेत, काही ट्रस्ट आहेत, इतर लोकांच्या जागा आहेत. पण शेतकरी हे 100% शेतकरी 163 एकरचे आहेत. त्याचा काही मोबदला मिळालेला आहे का तुम्हाला आतापर्यंत? भाडं मिळालं ना. मागच्या वेळेला भाड्याने घेतलं हो, पण त्याचं परमनंट सोल्युशन नाही ना. भाडं मिळून काय तुमचं आयुष्यभर पोट नाही ना भरणार आहे आमचं. तेवढं वर्ष निघालं बस झालं. 11 महिन्याचं भाडं दिलं आम्हाला. 11 महिन्याचं भाडं आमचं कायमस्वरूपी नाही ना भरणार. आता मुख्यमंत्री येत आहे 1 तारखेला, तर तुम्ही त्यांना भेटणार आहे, एक निवेदन देणार आहे, काय आमचं म्हणणं तेच भूमिका काय आहे. असणार आहे? मुख्यमंत्री येतील, त्या बैठकीमध्ये साधुग्रामच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, त्याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे. आम्ही सुद्धा जागा द्यायला तयार आहोत. हा सगळा आम्ही सहभागी होणार आहोत कुंभमेळ्यामध्ये. आम्ही काही विरोधी नाही आहोत. आमचाही प्रश्न सोडवा आणि आम्हाला सहभागी करून घ्या सगळ्या नियोजनामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये. ठीक, ओके. आक्षेप आहे, काय मागणी परवाना काय मागणी? दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. शेतकऱ्यांच्या जमिनींवर गेल्या 20 वर्षापासून रिझर्वेशन टाकून ठेवलेले कुंभमेळ्यासाठी, जागा लागणारे कुंभमेळ्यासाठी. आणि शेतकऱ्यांना कोणीच कुठल्या बैठकीसाठी बोलवत नाही, विचारत नाही, त्यांचे प्रश्न सोडवत नाही. 20 वर्षापासून आम्हाला लॉक करून ठेवलेले. मुख्यमंत्री येत आहेत, कुंभमेळ्याचा आढावा आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे की नाही, तुम्ही शेतकऱ्यांना तिथे बोलवणार आहात की नाही. आमचं म्हणणे तुम्ही आम्हाला बोलवा, सगळ्यांशी तुम्ही चर्चा करतायत, सगळ्यांचे प्रश्न सोडवत आहेत. आपण ज्या जागेवर कुंभमेळा भरतो आहे त्यांचे प्रश्न तुम्ही सोडवणार की नाही. आमचा मोबदला द्या बाजारभावाप्रमाणे, जागा घ्या, आमचं असं म्हणणं आहे. तुम्ही कधी देणार आहे मोबदला? 20 वर्ष झाले ना आता आम्हाला लॉक करून ठेवले आणि आम्ही आता आमचे पेशन्स संपलेत, आम्ही नाही थांबू शकत आता. आणि नसेल तुम्हाला मोबदला द्यायचा तर जागा सोडा, आम्हाला मोकळं करा, आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत. 20 वर्षापासून